नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम। अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पूर्वनियोजित पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम दिनांक 7/2/2024 रोजी सकाळी 9 वाजता महात्मा गांधी विद्या मंदिर, साळशिंगे रोड, विटा तालुका, खानापूर, जिल्हा सांगली येथे आयोजित केलेला आहे। सदर कार्यक्रमाला संपूर्ण सांगली जिल्ह्यातून हजारो भाविक भक्तांची गर्दी होणार आहे। दिनांक 7 फेब्रुवारी रोजी सकाळी ठीक 9 वाजता जगद्गुरू श्रींच्या सिद्ध पादुकांची भव्य मिरवणूक, संत पीठावर आगमन, गुरुपूजन, आरती, प्रवचन, उपासक दीक्षा, दर्शन व पुष्पवृष्टी असा एक दिवसाचा जगद्गुरू श्रींचा पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम होत आहे। दरम्यान भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं आहे। भाविकांनी जगद्गुरू श्रींच्या अमृतवाणीचा, पादुका दर्शनाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन स्वस्वरूप संप्रदाय सांगली जिल्हा भक्त सेवा मंडळ यांच्या वतीनं करण्यात आलं आहे। जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्था लोकोपयोगी उपक्रम, शैक्षणिक उपक्रम, गोरगरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, शैक्षणिक साहित्य, वैद्यकीय उपक्रम, संस्थांच्या वतीनं 52 ॲम्ब्युलन्स, महाराष्ट्रभर मोफत सेवा आणि नाणीज येथे 24 तास हॉस्पिटल सेवा सुरू आहे। कृषी विषयक उपक्रम, गोरगरीब शेतकऱ्यांना मोफत बियाणे, खते, औषधे, शेती अवजारे वाटप केली जातात। आपत्कालीन मदत उपक्रम, दुष्काळ पडल्यास संस्थांच्या वतीनं जनावरांना शेकडो टन चारा पुरवला जातो। अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रम, अंगारे, दोरे, धुपारे, गंडा यावर विश्वास न ठेवता अध्यात्म, विज्ञान, व्यवहार यांची सांगड घालून जीवन कसे जगावे हे मार्गदर्शन केले जातं। दुर्लभ घटक मदत उपक्रम, निराधार महिलांना घरघंटी, शिलाई मशीन, शेळ्या मेंढ्या, दुभत्या गायी म्हशींचे वाटप केलं जातं। अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवले जातात। तरी या सोहळ्याला आपण बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुणे पीठ ब्रिगेडियर ट्रेनर माननीय श्रीपाद पाटील, सांगली जिल्हा सेवा अध्यक्ष माननीय संजय थोरात साहेब, जिल्हा निरीक्षक माननीय विलास लांडे साहेब करीत आहेत। यस न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा पाटील, सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी।